नागपूर शहरातील जुनी शुक्रवारी परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। फक्त भिंत बांधण्याच्या वादातून हा प्रकार इतका चिघळला की तो थेट रक्तरंजिश हल्ल्यात बदलला। या घटनेत नाबालिग मुलीसह गर्भवती महिलेवरही धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये भिंत बांधकामावरून वाद सुरू झाला। सुभाष मते यांनी भिंत बांधताना हवा आणि रस्त्यासाठी थोडी जागा ठेवण्याची मागणी केली होती। यावरून आरोपी पक्षाने आधी शिवीगाळ आणि नंतर धक्काबुक्की केली। थोड्याच वेळात आरोपी अमन नरारे आपल्या साथीदारांसह धारदार शस्त्र घेऊन सुभाष मते यांच्या घरी पोहोचले। घराचं दार तोडून आत घुसत आरोपींनी थेट कुटुंबियांवर हल्ला चढविला। या हल्ल्यात सुभाष मते यांची पत्नी, दोन नाबालिग मुली आणि 2 महिन्यांची गर्भवती मुलगी गंभीर जखमी झाली। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते आरोपी अमन नरारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तो नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून कोतवाली पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं। भिंत बांधकामासारख्या किरकोळ वादातून नाबालिग आणि गर्भवती महिलांवर हल्ला होणे हे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। पोलीस आरोपींना कधी अटक करतात आणि पीडितांना न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।